नाशिकला मुसळधार पावसानं झोडपून काढलं असून गोदावरी नदीला मोठा पूर आलाय। दुतोंडा मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी पोहोचलं असून या पुराच्या पाण्यातनं साप सुद्धा वाहून येत आहेत। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेत आम्ही आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्यापर्यंत जातोय। अभिजित, दुतोंडा मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, याचा अर्थ मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, पाणी पातळी वाढते, सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून काय जोरदार तयारी इथं करण्यात आलेली आहे? मी सर्वात आधी आत्ताची ही दृश्य दाखवतो। गोदा घाटावरची ही आत्ताची दृश्य आहेत। गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि अतिशय वेगानं हे पाणी खाली पुढे चांदोरी सायखेड्याच्या दिशेने वाहत आहे। पाण्याचा हा वेग आणि पाण्याचं हे अक्राळ विक्राळ स्वरूप आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल। जो आजूबाजूचा परिसर आहे गोदा घाटाच्या, जी लहान मोठी दुकानं होती त्या दुकानांना देखील आता पुराचं पाणी त्या दुकानांमध्ये शिरलेलं आपल्याला बघायला मिळेल। अगदी रामसेतू पुलाला देखील गोदावरीच्या पुराचं पाणी लागलेलं आहे। रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस होतोय आणि परिणामी गोदावरीची पाणी पातळी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सातत्याने वाढत असलेलीच बघायला मिळते आहे। तर नाशिक शहरामध्ये देखील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। मिलिंद नगरचा भाग असेल त्या भागामध्ये तर थेट घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नंदिनी नदी जी नाशिकमधली दुसरी नदी आहे त्या नंदिनी नदीला देखील पूर आलेला आहे आणि त्या नंदिनी नदीचं पाणी काही ठिकाणी आजूबाजूच्या घरांमध्ये देखील शिरल्याची परिस्थिती आहे। एकूणच संपूर्ण नाशिक परिसर सध्या ठिकठिकाणी रस्ते देखील जलमय झालेले आहेत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील मोठ्या प्रमाणात शहरात ठिकठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते। तर जो या सगळ्या गोदा घाटाच्या आजूबाजूचा परिसर आहे तो परिसरामधली सगळी दुकानं जी आहेत ती काही वेळापूर्वीच प्रशासनाकडून युद्ध पातळीवर हटवण्यात आलेली होती। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे, कारण अनेक अतिउत्साही नागरिक या ठिकाणी गोदावरीच्या पुराजवळ पाण्याजवळ उतरून त्या ठिकाणी फोटो किंवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे आणि जे नागरिक या ठिकाणी येत आहेत त्यांना गोदावरी नदी किनारी येण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केला जातोय। नाशिकच्या पुढे आपण जर बघितलं तर चांदोरी सायखेड्याला गोदावरीच्या पुराचं हे पाणी पुढे जातं, त्यामुळे त्या ठिकाणी देखील नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गंगापूर धरण 53% जास्त भरलं आणि त्यामुळे जर पावसाचा जोर कायम राहिला तर गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्याची त्या ठिकाणी सुरू केला जाऊ शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी नदी किनारी जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण नाशिकसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे आहे, कारण पावसाचा जोर कायम राहिला तर गोदावरी नदीची पूर पातळी आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सतर्कतेचा उपाय म्हणून नागरिकांनी नदी किनारी या ठिकाणी गर्दी करू नये, पाण्यामध्ये जाऊ नये अशा पद्धतीची खबरदारी सध्या प्रशासनाकडून घेतली जाते आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता त्या ठिकाणी पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा संपर्क तुटलेला देखील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अगदी रौद्ररूप साधारण या पंचगंगेच्या घाटापासून सुरू होत चांदोरी सायखेड्यापर्यंत पोहोचतंय। धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेले आणि गोदावरीचं हे भीषण आणि रौद्र रूप।